जय बजरंग संघाकडनं प्रथम फलंदाजीसाठी आलाय तो आदित्य आणि संतोष, तसेच मोखाणे संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो राजेश. कसारा विभागातील दोन्ही नावाजलेले असे संघ जय बजरंग कसारा, शिवशक्ती मोखावणे. आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी सुरू होत आहे. आजच्या दिवसातील पहिला चेंडू, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय राजेशने, काहीच समजलं नाही आदित्यला. दुसरा चेंडू राजेशचा आदित्यसाठी. सर्कल मध्ये मारलेला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, त्यावर एक चोरटी धाव. या चोरटी धावेने संघाचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या झाली ती 1. तिसरा चेंडू राजेशचा, आता मात्र सामना करेल तो संतोष. त्याला देखील निर्धाव चेंडू टाकला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला मोखाणे संघाकडनं. पुढील चेंडू राजेशचा संतोषसाठी आणि त्रिफळाचीत केलाय संतोषला. ते देखील मारण्याच्या नादात हुकले, चुकले आणि फसले. निर्धाव चेंडू, एकच धाव खर्च केले आतापर्यंत राजेशने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल राजेशकडनं. 5 चेंडू मध्ये अवघी एकच धाव खर्च केले आणि एक गडी बाद करण्यात यशस्वी देखील झालाय. शेवटचा चेंडू, आता मात्र हवेत गेलेला चेंडू, बघूया झेल होतो का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सुटला. चेंडू जातो सीमारेषे पार, 1 बाउंड चौकार. एक गडी बाद 5 आणि सांघिक दुसरं, तसंच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो प्रवीण.
आता मात्र स्ट्राईकला आहे तो आदित्य, सलामीचा फलंदाज. प्रवीणचा पहिला चेंडू आदित्यसाठी. ऑफच्या दिशेने मारला चेंडू, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद झालाय तो आदित्य. विष्णूने चांगल्या अलगद कटवून दिलेला चेंडू, त्यावर एक धाव. पहिल्या षटकात जो चौकार लगावला होता तो विनायक दादा यांनी लगावला होता. पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू, बघूया झेल होतो का, आणि झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही, त्यावर एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झाली 7. आता मात्र स्ट्राईकला आले ते विजयदादा, दोघे भाऊ. एक काळ होता त्यांनी क्रिकेट गाजवलं होतं या दोघ्या जोडीने. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी धावसंख्या झाली 8. 4 चेंडू 8 धावा. चांगलीशी गोलंदाजी म्हणता येईल मोखोने संघाकडनं. प्रवीणने 4 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद करण्यात यशस्वी झाला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला आहे प्रवीणने. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू, अलगद ढकलून दिलेला चेंडू. बघा किती धाव घेत होतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल त्या विनायक दादाला. षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. सांघिक 3रं, तसंच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो नयन. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू. चांगलासा फटका म्हणता येईल आपल्याला. चेंडू जातो. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. सीमारेषेच्या दिशेने चालला होता चेंडू, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा समाधान मानावं लागेल त्या विनायक दादाला.
धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 11. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 12. आता मात्र स्ट्राईकला आले ते विजय दादा. आणि मारण्याच्या नादात हुकले चुकले फसले. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे ती 12. लेगच्या दिशेने मारला चेंडू. बघा किती धाव घेतो. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मला वाटतं 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 14. 4 चेंडू 14 धावा. आता मात्र त्रिफळाचीत केलं ते विजय दादाला. विजयदादाची जागा सांभाळण्यासाठी आला तो शुभम. मोठमोठे फटके मारण्यात माहीर असा शुभम. पहिलाच चेंडू मारण्याच्या नादात हुकला चुकला आणि फसला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. चौथं षटक घेऊन आलाय तो मोखवणे संघाकडनं अशोक. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय अशोकने. दुसरा चेंडू लेगच्या दिशेने मारला. चेंडू बघा किती धाव घेते ते. 1 धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावं लागेल मला वाटतं विनायक दादाला. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 15. अजूनही शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक. बघूया शुभम किती धावा जमा करतो तो आपल्या संघासाठी. मोठमोठे फटके मारण्यात माहीर येतो शुभम. आणि त्रिफळाचीत झालाय शुभम. शुभमची जागा सांभाळण्यासाठी आला तो गणेश. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ते गणेशची ख्याती आहे. बघूया का 3 चेंडू मध्ये किती धावा जमा करतो. हवेत मारलेला चेंडू. पहिला चेंडू 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल त्या गणेशला. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 16.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलाय त्या अशोकने. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. आता बघूया किती धावा जमा करतात ते विनायक दादा. शेवटचा चेंडू देखील निर्धाव. षटक संपलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16 आणि 17 धावांचं आव्हान ठेवलंय ते शिवशक्ती मोखवणे संघासमोर. मोखवणे संघाने आपले फलंदाज मैदानात पाठवायचे. अरे मग आता काय तेच करत राहायचं का. मोखवणे संघाकडनं प्रथम फलंदाजीसाठी आला तो तुषार आणि प्रवीण दोघे नावाजलेले असे फलंदाज. तसेच जय बजरंग संघाकडनं प्रथम गोलंदाजीसाठी आला तो सुदीप. पहिला चेंडू अलगद कटून दिलेला चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आता मात्र मोठमोठे फटके मारण्यात माहिर असलेला तो असा प्रवीण स्ट्राईक एंड वरती. चांगलासा स्विंग केलेला चेंडू समजला नाही प्रवीणला. निर्धाव चेंडू टाकलाय त्या सुदीपने. उत्कृष्ट असा गोलंदाज येतो सुदीप. तिसरा चेंडू सुदीपचा प्रवीणसाठी.
आणि गॅप मध्ये मारले चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण शुभम याचं. एकच धाव. धावसंख्या झाली ती 2. 3 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला शुभमच्या मार्फत. चांगलासा खेळाडू येतो शुभम. चांगलासा फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव काय रोखू शकत नाही. श्री साई कसारा संघाचा कर्णधार कुठं असेल त्याने समालोचन कक्षामध्ये यायचंय. हवेत मारला चेंडू. बघूया, चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. जय बजरंग संघाकडनं सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो संतोष. नावाजलेला असा गोलंदाज. पहिला चेंडू संतोषचा. हा कुठला चेंडू होता? खराब चेंडू. पंचांचा इशारा येतो आपल्याला. खराब चेंडू. पुन्हा एकदा संतोष प्रवीणसाठी. चांगलासा फटका होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण विजय दादा यांच्याकडनं. धावसंख्या झाली ती 12. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे शिवशक्ती मखवणे संघाला. आणि फुलटाच चेंडू. चांगलासा झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय.